हॅलो, मी दीपा, ऑथर ऑफ 9 बुक्स आउट ऑफ 4 बुक आहेत अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर. पापा कहते हैं बड़ा नाम करेगी, बेटी हमारी ऐसा काम करेगी. प्रारंभ पार्ट 2, प्रारब्ध आणि पैसा आणि श्रीमंती, त्यापैकी ही 3 पुस्तकं आहेत वर्ल्ड बुक फेअरमध्ये. तर आजचा टॉपिक आहे इंटेन्शन. ह्याच्याबद्दल मी सगळ्यात आधी मला कळलेलं माझ्या गुरुकडून की तुमचं इंटेन्शन, तुमचा हेतू हा नेहमी क्लिअर असला पाहिजे की तुम्ही काहीही करायला जाईल. उदाहरणार्थ, आता जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर तुम्ही हा व्हिडिओ का बघतायत? नॉलेज गेन करण्यासाठी, एखादी माहिती मिळते त्याच्यासाठी बघतायत की टाइमपाससाठी का ब्रेकसाठी बघतायत? का बघतायत? अजून असं एक्झाम्पल आहे, इंटेन्शन शुड बी व्हेरी प्युअर. तर शाहरुख खानला जेव्हा आपण विचारतो की तू ॲक्टिंग का करतो, तर त्याचा आन्सर असतो मी ॲक्टिंग केल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर अशी बिग स्माईल येते, त्या लोकांना खुशी मिळते माझ्या ॲक्टिंगमुळे, म्हणून मी स्माईल करतो. आज तसंच काय झालं, जसं मी ही पुस्तकं लिहिली, प्रारब्ध, तर हा माझा, मी का लिहिली? कारण हा माझा अनुभव होता. तर माझ्यासोबत जे झालं त्यामुळे ते तुमच्यासोबत नव्हा आणि तुम्हालाही, तुम्ही मानसिक स्वास्थ्य, मेंटल हेल्थची काळजी घ्याव्यात ह्याच्यासाठी ही प्युअर इंटेन्शननी ही पुस्तकं लिहिली आहेत. हा व्हिडिओ का करते? कारण माझा अनुभव ने मला जे हेल्प झाली आहे, ज्या नॉलेजने, ते नॉलेज प्युअर इंटेन्शनने तुम्हाला पोहोचून तुम्हाला मदत मिळावी, हे त्याच्या मागचं इंटेन्शन आहे. आता आजच एका पर्सनल सेशनला झालं असं की एक आलेल्या, तेव्हा त्यांच्या नवऱ्याने पर्सनल सेशनला जायच्या आधी तिला सांगितलेलं, ज्या आलेला, की बोललेलं की तू समजा तू जाशील ना तेव्हा एम्प्टी कप घेऊन जा. एम्प्टी कप ॲज इन दीपा मॅम जे सांगतायत ना, तिनं फक्त प्रश्न विचार आणि नॉलेज घे, रिकाम्या ह्याने घेऊन जा. म्हणजे हे नको बोलूस की मला हे माहिती, मला ते माहिती, मला ते माहिती, मला हे माहिती आहे. ते बोलले आहेत की तू प्रश्न विचार आणि नॉलेज घे. त्याच्यासाठी तुझं एम्प्टी भांडं घेऊन हे एम्प्टी ह्याने जा, ठीक आहे, आणि समजून घे काय आहे. तर ह्या उदाहरणावरून मला असं झालं की ह्याच्यामध्ये ह्यांचं प्युअर इंटेन्शन होतं की त्यांच्या प्रश्नांची उत्तरं, त्यांना नॉलेज होतं, हे त्यांचं प्युअर इंटेन्शन होतं. आता आजकाल आपण बोलतो की शाळेतल्या मुलांना विचारलं की तुम्ही शाळेत का जाता, तर त्याचं उत्तर असतं की ते मार्क मिळवण्यासाठी शाळेत जातात, किंवा 95% 99%. तर कॉलेजमधल्या मुलांना विचारलं तर त्यांचं पण तेच आन्सर असतं की आता मला जॉब मिळण्यासाठी मी अभ्यास करतो आहे. त्यांच्या आईबाबांना विचारलं मुलांना शाळेत काय इम्पॉर्टन्स आहे शाळा कॉलेजचं, त्यांचं आन्सर असतं की शाळा कॉलेज करून चांगल्या ठिकाणी नोकरीला लागतील. तर मुद्दा हा आहे की तुम्हाला शाळा कॉलेज जवळजवळ 20 ते 25 वर्ष पकडलं तर मुलांचं हे जे वय असतं ते शिकण्याचं असतं. त्यांचं तर प्युअर इंटेन्शन असलं पाहिजे नॉलेज गेन करणं. म्हणजे मग तुम्ही कुठलाही विषय, मग भले तुम्हाला तो विषय आवडतो या ना आवडतो, त्या विषयाचा शिक्षक टीचर तुमच्यासमोर आला शिकवायला, तर तुमचं इंटेन्शन असलं पाहिजे की मी ह्याच्याकडनं काय नॉलेज घेऊ, काय ज्ञान घेऊ. ज्ञान मिळवणं हे तुमचं प्युअर इंटेन्शन असलं पाहिजे. मी ह्याच्याकडनं काय शिकणार आहे शाळा कॉलेजमधून. एक्झॅक्टली तसंच जेव्हा काही लोकांना बाहेरच्या देशामध्ये नोकरी करायला जायची असते, बाहेरच्या देशामध्ये, तर तुमचं प्युअर इंटेन्शन असलं पाहिजे की मी बाहेरच्या देशामध्ये जाईन, माझं जे स्किल आणि टॅलेंट आहे, नॉलेज आहे, त्याने मी बाहेरच्या देशाला सर्व करेन, ठीक आहे, ना की मी तिथला जॉब घ्यायला जाईन. नेक्स्ट इज, काही लोकांचं असतं नोकरी पाहिजे, तर तुमचं प्युअर इंटेन्शन असलं पाहिजे मी माझ्या स्किल टॅलेंटने या कंपनीला अगदी इमानदारीने, प्रामाणिकपणे आणि खऱ्या रस्त्याने, खरेपणाने मी त्या कंपनीला ग्रो करायला मदत करेन. माझ्या स्किल्स आणि टॅलेंटने मी 100% प्रामाणिकपणे काम करून. तर रिसेंटली असंच एक एक्झाम्पल अशाच टाईपचं माझ्या गुरुने दिलं होतं की समजा
समजा हे ग्लास पूर्ण भरलंय फॉर एक्झाम्पल, आणि मी आईला बोलली की आई अजून मिल्कशेक दे, अजून मिल्कशेक दे, तर आई परत देणार का मिल्कशेक? नाही. हे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत नाही मिळणार. ठीक तसं जेव्हा तुम्ही कोणाकडे शिकायला जाता तेव्हा हे एम्प्टी कप घेऊन जा, आणि तुमचं इंटेन्शन असलं की नॉलेज घेणं, ना की समोरच्याला टेस्ट करणं और जज करणं. कारण तुम्ही त्याच इंटेन्शनने जाताय समोरच्याकडे नॉलेज गेन करायला. ओके. तर माझ्या गुरुने ते बॉटलवाला एक्झाम्पल वेगळ्या संदर्भात दिलेलं, पण मी हे इथे कनेक्ट करते की वेगळ्या पद्धतीने, की तुम्ही समोरच्याकडे जेव्हा शिकायला जाल तेव्हा फक्त नॉलेज गेन करायच्या हेतूने जा. माझे बाबा नेहमी म्हणायचे की कोणी तुम्हाला सांगितलं की हे शिकून घे, तर ॲटलिस्ट एकदा, निदान एकदा ऐकून तरी घ्या, आणि मग जे पटलं ते घ्या आणि नाही पटलं ते सोडून द्या. समोरच्याला जज करत बसू नका. ठीक आहे. तुमचं नॉलेज घ्या आणि संपला विषय. ठीक आहे. तर मुद्दा हा आहे की तुमचं इंटेन्शन खूप प्युअर असलं पाहिजे. तर माणूस म्हणून जगताना देखील माझी गुरु नेहमी म्हणते एक चांगला माणूस म्हणून जगा, आणि चांगला माणूस जगताना तुमचं इंटेन्शन असलं पाहिजे प्रामाणिकपणा आणि खरेपणा. सो आजच्या व्हिडिओचं मी तुम्हाला समअप करते की मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आपला हेतू एकदम प्युअर असला पाहिजे, खरा असला पाहिजे. सो अशा काही गोष्टी मी माझ्या गुरुकडनं शिकले आणि मला वाटलं तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी या व्हिडिओ मागचं इंटेन्शन, की जशी माझी गुरु बोलते का उद्या दुपारी 11 वाजता जर यमराज आले तर माझ्याकडे जे नॉलेज आहे ते मी तुम्हाला दिलं, आजच्या दिवसाचं दिलं. सो हे माझं इंटेन्शन आहे हा व्हिडिओ बनवण्याचा. आपण जसं स्वतःला भरपूर प्रेम करा आणि आयुष्यात तुम्ही काहीही कराल. माझी गुरु नेहमी बोलते की तुमचं इंटेन्शन, तुमचा हेतू नेहमी प्युअर असला पाहिजे. समोरच्याला फसवणं, धोका देणं हा इंटेन्शन नसला पाहिजे. प्रामाणिकपणा आणि खरंपणा असला पाहिजे. तर स्वतःला भरपूर प्रेम करा आणि खुश राहा. बिग स्माइल ऑन युअर फेस. स्टे ट्यून. आणि तुम्ही पॉवरफुल आहात आणि तुम्हाला हवं ते लाईफ तुम्ही क्रिएट करू शकता. त्यासाठी जोसेफ मर्फीचं पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आणि डॉक्टर जो डिस्पेन्झाचं ब्रेनवरचं प्लेसेबो पुस्तक नक्की वाचा आणि तुमच्या आयुष्याची कमांड तुमच्या हातावर घ्या आणि तुमचं आयुष्य तुम्ही क्रिएट करा. एवढे पॉवरफुल तुम्ही आहात. थँक्यू.